आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तसं बघायला गेलं तर आता तिचं या जगात कुणीही नाहीये अरविंद, म्हणून सांगते तिच्याशी लग्न कर आणि तिला घेऊन कुठेतरी लांब निघून जा. म्हणजे सुजितला कधी कळणारच नाही की ती प्रेग्नंट होती. मग काय, आपलं काम सोपं झालं. आणि मग याच काळात मी सुजितचं मन जिंकेन, त्याला माझ्या प्रेमात पाडेन. आणि असं काय एकदा झालं की मग आमच्या वाटेत कुणीही येणार नाही. हो मॅडम, हो खूप खूप उंच गेलात तुम्ही. तुमचं विमान खाली जमिनीवर येऊ द्यात. आणि तुम्हाला कोणी सांगितलं स्वानंदी मला आवडायची म्हणून? ती मला बिलकुल आवडत नव्हती. मला ना तिचा राग यायचा, राग. आणि कसं आहे ना मॅडम, हे दुसऱ्याचं बाळ पोटात घेऊन फिरणाऱ्या बाईला आपली बायको म्हणायची. अरविंद, फालतू फिलॉसॉफी झाडू नकोस. आयती मुलगी मिळतीये ना, घे ना पदरात पाडून. कशाला ॲटिट्यूड दाखवतोस तू? माफ करा मॅडम, पण मी या स्वानंदीशी लग्न करून स्वतःला या सगळ्यात अडकवून घेणार नाही. थँक्यू. या बदल्यात कितीही मोठी रक्कम दिली तरी मोठी म्हणजे नेमकी किती मोठी? इतकी मोठी रक्कम की ज्यातून तू या शहरापासून दूर कुठेतरी स्वतःचं मोठं घर, कार आणि तुला हव्या त्या छोट्या मोठ्या गोष्टी घेऊ शकतोस. हॅपी? हॅपी? कोण, मी का तुम्ही? अरविंद, हो काय मॅडम, हा? एक कार, छोटासा एवढूसा प्लॉटचा तुकडा, आणि या सगळ्यासाठी मी कोणाचं तरी दुसऱ्याचं पोटात बाळ असलेल्या बाईशी लग्न करायचं? नाही हो, नाही. आणि तुम्ही काय करणार? तर सरपोतदारांची सून होणार आणि सून म्हणून मिरवणार. नाही. हे बघा मॅडम, मी तुम्हाला पुन्हा आणि शेवटचं सांगतोय, हा स्वानंदी नावाचा दगड मी माझ्या गळ्यात बांधणार नाही. याच्यासाठी तुम्ही दुसरा कोणीतरी बकरा शोधा. अँड दॅट्स फायनल. थँक्स. अरविंद, काय झालं? स्वानंदी, आय एम सो सॉरी. काल मी तुला जरा जास्तच बोलले. ही प्रेग्नेन्सी तुझी आहे, त्यामुळे ह्याचं काय करायचं हा सगळा डिसिजन तुझा असेल. पण मी तुला प्रॉमिस करते, तू जो काही निर्णय घेशील मी कायम तुझ्या सोबत आहे. तुला हे मूल नको असेल, तुला डॉक्टरांकडे जायचं असेल तरीही मी तुझ्या सोबत येईल. तुला ह्या मुलाला जन्म द्यायचा असेल तरीही मी तुझ्या सोबत असणार आहे. ह्या मुलाची मावशी कायम तुझ्या सोबत असणार आहे. ट्रस्ट मी स्वानंदी. आय एम सो सॉरी. मी जे काही बोलले ते काळजीपोटी बोलले तुझ्या. प्लीज मला मिसअंडरस्टँड करू नकोस. थँक्यू. मला असं वाटतंय मागच्या जन्मी मी नक्की काहीतरी पुण्य केलं असणार,
म्हणून मला एवढी काळजी करणारी तुझ्यासारखी मैत्रीण मिळाली. थँक्यू. ए असं उदास उदास थँक्यू नाही म्हणायचा मला. मला एकदम स्वानंदी स्टाईल मध्ये थँक्यू बोलायचं असतो. थँक्यू बरं का. आत्ता कसं, आता असं वाटतंय खूप दिवसांनी स्वानंदी परत आली. पण मी सॉरी बरं का. तू का सॉरी बरं का. अगं मला तुला आता सोडून जावं लागतंय. का रिपोर्टिंगची असाइनमेंट आहे. काय करू अगं, जावं लागतंय. वर्क कॉलिंग. मनात इच्छा नाहीये पण जावं तर लागणार ना. पण आज मी खूप हॅपी आहे कारण तू खुश आहेस म्हणून. तुझा बिंदास, मी घेईन काळजी. बरं ऐक, हा छान मूड असाच ठेवायचा. दुनिया गेली. ओके सॉरी. पण स्वानंदी, त्या मुली तुला टोचून बोलतील, वाईट बोलतील. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस प्लीज. आणि काही लागलंच तर कॉल कर. जेसी, अशी किती दिवस पाठीशी घालणार आहे मला. किती दिवस जगापासून वाचवशील. लाईफ टाइम. लाईफ टाइम. तुझे हे शब्दही माझ्यासाठी लई आहेत. तुझा बिंदास, नको काळजी करू. नक्की जाऊ. काळजी घे.